आज आणली होती बघा शेपूची भाजी. म्हटलं शेपूची भाजी करावं, तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. शेपूची भाजीची रेसिपी बनवली आज. मिरच्या आणि लसूण खलबत्त्यात ठेचून घेतला बघा बारीक करून. मिरच्या आणि ते ह्याच्यात खलबत्त्यात बारीक केलं ना, लय भारी होते, टेस्टी होते शेपूची भाजी. कुठल्या पण पालेभाजीला मी तीच टाकते. आणि इथं बघा चेचता ना डोळ्यात बी ओढून गेला. इथं बघा माझ्या डोळ्यात गेलं एकदम, मिरचीचा बी ओढून गेला डोळ्यात. एवढं झोंबायला लागलं ना, भरपूर झोंबत होतं डोळ्यात ओढून गेल्यावर ना. परत तसंच तोंड धुतलं आणि परत भाजी बनवावं म्हटलं. तेल टाकलं 2 चमचे आणि लसूण आणि मिरची चिचून घेतलेलं ते टाकलं त्याच्यात. चांगली भाजून परत भाजी धुवून टाकली. धुवून भाजी नितळत ठेवलेली, चाळणीत ठेवायची नितळत. धुवून नितळत ठेवलेली भाजी करून घेतली. त्याच्यात थोडीशी डाळ टाकलेली. डाळ नव्हती माझ्याकडून, थोडी जेवढी होती तेवढीच टाकली मी डाळ. चांगली वाफलू द्यायची. पहिल्यांदा सुरुवातीला फास्ट गॅसवरच करायची आणि नंतर मग स्लो करायचा गॅस. नमक टाकलं त्याच्यात, चांगली मी हलवली. त्यातलं सगळं पूर्ण पाणी आटू द्यायचं. पाणी आटलं ना मगच शेंगदाण्याचं कूट टाकायचं. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं, चांगली मिक्स करून घेतली. भाजी पूर्ण सुकू द्यायची. चांगलं पूर्ण सगळं त्याच्यातलं पाणी आटलं ना मगच बंद करायचा गॅस. तोपर्यंत बंद नाही करायचा. कमी गॅसवर शिजवायची. आणि मेन म्हणजे भाजीवर झाकण नाही ठेवायचं अजिबात. हिरवीगार राहते भाजी. कधीच कुठल्याच पालेभाज्यावर